डोगरतळा प्रकरणावर एसआयटीचा शिंकजा, 6 आरोपी ताब्यात, पोलिसांची तपास यंत्रणा सज्ज। जिंतूर तालुक्यातील इटोली डोगरतळा शिवारात झालेल्या धक्कादायक सामूहिक बलात्कार प्रकरणाने जिल्हा हादरला आहे। या गंभीर घटनेचा तपास आता विशेष तपास पथक एसआयटी करणार असून एकूण 9 वरिष्ठ अधिकारी आणि 17 पोलीस अंमलदारांचा समावेश असलेली भक्कम टीम स्थापन करण्यात आली आहे। या प्रकरणातील 6 आरोपींच्या कबुली जबाबावरून आणखीन अनेक वेळा अशाच घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सखोल करण्याचा निर्णय घेतलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळाची पाहणी केली। त्यांनी नागरिकांना आवाहन केलं की जर कोणाकडे या प्रकरणासंदर्भात काही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना ती तातडीने द्यावी। माहिती देणाऱ्यांचे नाव आणि ओळख गुप्त ठेवली जाईल। परदेशी यांनी स्पष्ट केलं की या प्रकरणात दोषींना कोणतीही सूट नाही। भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांची मोहीम सुरू आहे। एसआयटीची ही चौकशी सुरू झाल्याने इटोली परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणावर केंद्रित झालं आहे। जिंतूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोगाव या गावाच्या जवळील जंगलात एक तरुणी फिरायला आलेली असताना 14 तारखेच्या सकाळी 6 मुलांनी त्यांना घेरून त्यांच्यावर तिच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केले आणि त्यानंतर मुलीने घाबरून जाऊन कोणालाच सांगितलेले नव्हते, परंतु गोपनीय माहिती मिळाल्याबरोबर सहाय्यक पोलीस अधीक्षक जिंतूर आणि पोलीस निरीक्षक जिंतूर यांनी वेगाने चौकशी करून या आरोपींना ताब्यात घेतलेले असून संबंधित अत्याचारित पीडित मुलीची फिर्याद घेऊन त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या मुलीला शारीरिक अत्याचार करून यांनी तिच्याकडून 5,000 रुपये देखील काढून घेतलेले होते। यापैकी तिघांनी शारीरिक अत्याचार केला, इतरांनी त्यासाठी मदत केली। या आरोपावरून या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे। 8 विशेष पथकं या गुन्ह्याच्या तपासासाठी कार्यरत असून सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सरोदे जिंतूर हे करीत आहेत।